नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर वाळवण रेसिपीमधील आजची आपली रेसिपी आहे चटपटीत झणझणीत, म्हणजे झणझणीत म्हणता येणार नाही कारण कलरच खूप छान आलेला आहे, पण खायला अगदी चटपटीत असा हा मुखवास, म्हणजे आपण इथे मँगोचा, आंब्याचा किंवा कच्च्या कैरीचा मुखवास बनवतोय आणि तो मुखवास आपण वर्षभर ठेवून खाऊ शकतो। तर हा मुखवास कसा बनवायचा ते आपण पाहूया। तर इथे मी घेतलेली आहे 1 किलो आंबट अशी कैरी। थोडीशी आंबट घ्यायची। जर तुम्हाला अगदी फारच गोड आवडत असेल तर तुम्ही तोतापुरी घेतली तरी चालेल। तर ही जशी गावठी असते कैरी तशी मी घेतलेली आहे। तर ही कैरी स्वच्छ धुवून आणि छान अशी पुसून घ्यायची, म्हणजे त्याला पाण्याचा जराही अंश राहता कामा नये। यासाठी आपण इथे घेतलेलं आहे थोडंसं काळं मीठ, थोडीशी पिठी साखर, एक अर्धा चमचा जिरा पावडर आणि काश्मीरी लाल तिखट आणि साधं मीठ घेतलेलं आहे। खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये झटकेपट अशी होणारी रेसिपी आहे, पण आपण याचा वर्षभर असा आस्वाद घेऊ शकतो। तर ही कैरी आपल्याला व्यवस्थित अशी इथे मी दाखवत आहे अशी सोलून घ्यायची आहे। त्याची साल जी आहे ती सर्व काढून घ्यायची। कच्च्या कैरीची साल थोडीशी कडवट पण असते आणि जाडसर पण असते, त्यामुळे आपण सर्व साल काढून घ्यायचे। अशा प्रकारे मी इथे दाखवत आहे। तर सर्व कैरीच्या आपण इथे साली काढून घेणार आहोत। त्यानंतर त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ही कैरी सुकवताना अगदी व्यवस्थित उन्हातच सुकवायची आहे। तर एकच कैरी त्यातली थोडीशी पिवळसर आणि थोडीशी मऊ होती, नरम होती, म्हणून मी ती घेतली नाही। आता ह्या कैरीचे आपण छान असे बारीक बारीक पीसेस कट करणार आहोत, तुम्ही पाहू शकता। तर ही कैरीचा जो बाटा असतो, आतला कोय असते, ती थोडी नरम असल्यामुळे मला ती कापता आली। अगर ती नाही कापता आली तर तुम्ही वरच्यावर ह्याची कैरीचा गर जो आहे तो कापून घेऊ शकता। आणि अशा प्रकारे लांबट किंवा तुम्हाला जसे आवडतील तसे एकाच साईजमध्ये आपल्याला बारीक बारीक कैरीचे पीसेस करायचे, जेणेकरून ते सर्व बाजूने व्यवस्थित सुकतील। कारण आपण जर लहान मोठे पीसेस केले तर ते सुकतानाही कमी जास्त सुकतात, इक्वली सुकत नाही, कारण याला सुकवण्यातच फार हे असतं। जर व्यवस्थित सुकली नाही कैरी तर ती कैरी आपली खराब होणार। तर अशा प्रकारे सर्व मी इथे कैरी जी आहे ते बारीक अशी कापून घेतलेली आहे, एकाच प्रकारे कापलेली आहे। आणि हे जे कोय राहिलेले आहेत, सर्व बाटे जे राहिलेले आहेत, हे आपण मस्त असे वरणात किंवा तिखट आमटीमध्ये, डाळीमध्ये वगैरे घालून त्याची छान असं आंबट वरण, आंबट डाळ वगैरे बनवू शकतो। तर आता इथे मी परातीत हे सर्व कापलेले कैरीचे पीसेस घेतलेले आहेत, त्याच्यावर आपण घालायचं आहे काळा मीठ, त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरा पावडर, थोडंसं नॉर्मल मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 4 चमचे पिठी साखर घालणार आहे। तर साखर इथे तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता किंवा कैरीची टेस्ट पाहून त्या अंदाजे तुम्ही वाढवूही शकता किंवा कमीही करू शकता। तर ही कैरी फार आंबट आहे, मी इथे 4 चमचे घातलेली आहे आणि एकदा चव पाहून परत मी घालणार आहे। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे अगदी अलगद हाताने आपल्याला हे कैरीला हे जे आपण मसाले घातले थोडेफार ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत। फार चोळायचं नाही कारण पाणी सुटतं। तर अगदी अलगद हाताने मिक्स केलं तरी तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे, अगदी परातीत आलेलं नाही पण ओलसर असं झालेलं आहे। तर इथे मी थोडीशी कैरी टेस्ट करून पाहिली, आणखीन एक 2 चमचे साखर मी परत इथे घातलेली आहे। तर अशा प्रकारे आता आपलं सर्व हा मसाला लावून झालेला आहे कैरीला। आता मी इथे दाखवत आहे त्याप्रमाणे थोडं थोडं लांब लांब आपल्याला ही कैरी सुकवायची आहे। जवळजवळ जर सुकवले तर पाणी एकमेकाला लागून पाणी सुटतं आणि लवकर कैरी सुकत नाही आणि सुकायच्या अगोदरच ती खराब होते। त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं लांबसर घालायचं आहे, लांब घालायचं आहे आणि ही कैरी आपल्याला उन्हामध्ये सुकवायची आहे। तसं इथे माझे 4 मोठ्या प्लेट, 1 परात आणि 3 ताटं अशी भरली होती या कैरीने। 1 किलो कैरी होती आपली, तुम्ही पाहू शकता। तर 1-2 दिवसामध्ये ही कैरी उन्हामध्ये मी सुकवली आणि अशा प्रकारे खडखडीत अशी अगदी सुकली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि एकसारखे सर्व पीसेस असल्यामुळे बरोबर अगदी मस्त सुकलेली आहे। आता हा कैरीचा मुखवास आपण वर्षभर खाऊन त्याचा आस्वाद घेऊ शकतो। आणि कलरही पाहू शकता, जो जसा कैरीचा कलर असतो तसाच कैरीचा कलर राहिलेला आहे, अजिबात काळपट वगैरे पडलेला नाही। आणि काश्मीरी लाल मिरची पावडर यूज केल्यामुळे कलर फार सुंदर येतो। आणि जर तुम्हाला तिखट हवा असेल तर तिखट मिरची पावडरही तुम्ही घालू शकता। तर अशा प्रकारे तिखट गोड मस्त कॉम्बिनेशन आपली इथे मसाला कैरी मुखवास किंवा साठवणीची मसाला कैरी बनवून तयार झालेली आहे। दिसायला इतकी सुंदर दिसते आहे, तितकीच खायलाही टेस्टी। आणि कधीतरी आठवण आली तर एखादा पीस आपण तोंडामध्ये घालू शकतो, फार टेस्टी लागते। कारण कैरी ही सर्वांनाच आवडते आणि या कैरीचा आस्वाद आपण वर्षभर घेऊ शकतो जर अशा प्रकारे सुकवून ठेवली तर। तर तुम्हाला ही मसाला कैरीची आपली वाळवणीची आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन रेसिपीज ज्या मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एका वाळवणीच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।